नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण मध्ये जागा निघालेल्या आहेत। त्या परीक्षा लवकरच होणार आहेत आणि IBPS पॅटर्न नुसार होणार आहेत। IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये कशा टाइपचे क्वेश्चन येतात आपण ते या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। सध्या विद्यार्थी मित्रांनो, आपला YouTube वरती अल्टरनेटिंग करंट हा चॅप्टर सुरू आहे। याच्या अगोदर जे 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत ते पहिल्यांदा बघून घ्या, म्हणजे आजच्या या व्हिडिओ सोबत तुमची व्यवस्थित लिंक लागणार आहे। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण RC सिरीज सर्किट हे डिटेल मध्ये बघणार आहोत। RC सिरीज सर्किट आता सगळ्यात पहिल्यांदा R म्हणजे काय? R म्हणजे रजिस्टर, C म्हणजे काय? C म्हणजे कॅपॅसिटर, सिरीज म्हणजे काय? म्हणजे जर करंट त्या सर्किट मध्ये डिव्हाइड होत नसेल, एकच पाथ असेल, एकच त्या ठिकाणी मार्ग असेल करंटचा, तर सिरीज सर्किट म्हणतो। आणि जर समजा 2 मार्ग असतील किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी ते पॅरलल सर्किट म्हणले जाते। ठीक आहे, तर सर्किट कसा ओळखायचा सिरीज आणि पॅरलल? तर करंट फ्लो करून बघायचं त्या सर्किट मधून। करंट जर डिव्हाइड होत नसेल, करंट जर वेगवेगळ्या मार्गाने फ्लो होत नसेल तर त्या ठिकाणी सिरीज सर्किट झाला, आणि वेगवेगळ्या मार्गाने फ्लो होत असेल तर त्याला आपण पॅरलल सर्किट म्हणतो। ठीक आहे, सिरीज आणि पॅरललचा कन्सेप्ट क्लिअर झाला। सर्किट म्हणजे काय? सर्किट म्हणजे क्लोज्ड पाथ। ज्या ठिकाणी क्लोज्ड पाथ फॉर्म होते त्याला आपण सर्किट किंवा नेटवर्क म्हणतो। ठीक आहे, मग आता या दिलेल्या सर्किट मध्ये RC सिरीज सर्किट आहे, म्हणजे रजिस्टर आणि कॅपॅसिटर हे 2 कंपोनेंट आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत। आणि या सर्किटला व्होल्टेज सप्लाय दिलोत आपण V = Vm sin ओमेगा t। M म्हणजे मॅक्झिमम, V म्हणजे व्होल्टेज, म्हणजेच काय? मॅक्झिमम व्होल्टेज। त्याच्यानंतर साइन ओमेगा म्हणजे काय? अँगुलर फ्रिक्वेन्सी। अँगुलर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे? 2πf। अँगुलर फ्रिक्वेन्सी किंवा अँगुलर वेलोसिटी याचा युनिट काय आहे? रेडियन्स पर सेकंद। T म्हणजे टाइम। हे व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर कोणत्याही सर्किटला तुम्ही जर व्होल्टेज दिलात तर त्या सर्किट मधून करंट फ्लो होते। मग कोणता करंट फ्लो होतो? I = Im sin ओमेगा t प्लस फाय। इथं इंडक्टर आला तर मायनस येतो फाय आणि कॅपॅसिटर आला तर प्लस येतो। हे लक्षात ठेवा। तुम्हाला IBPS पॅटर्न नुसार RC सिरीज सर्किटचं करंट इक्वेशन हे दिल्या जाते, ते करंट इक्वेशन तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, मग त्याच्यानंतर हा रजिस्टर आणि कॅपॅसिटर सिरीज मध्ये आहे। जर समजा तुम्हाला परीक्षेमध्ये व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर काढायला सांगितलं, म्हणजे ह्या रजिस्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होतोय हे जर काढायला सांगितलं तर तुम्हाला 2 व्हॅल्यू माहित पाहिजे। एक तर त्या रजिस्टर मधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू माहित पाहिजे, आणि तो रजिस्टर किती ओहमचा आहे हे 2 जर माहित असेल तर ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर काढता येतो। म्हणजे काय फॉर्म्युला आहे त्याचा? VR = I × R। ठीक आहे, करंट किती फ्लो होतोय त्या रजिस्टर मधून आणि किती ओहमचा रजिस्टर आहे ह्या दोघांचा गुणाकार करायचा, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर तुम्हाला मिळेल। त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर काढायचा असेल, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर, मग काय फॉर्म्युला यूज करणार? तर ह्या कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट आणि एक C, डायरेक्ट C घेता येते का? नाही। डायरेक्ट L घेतलं होतं का आपण याच्या अगोदरच्या सर्किट मध्ये? नाही। ठीक आहे, XL घेतलं होतं। इथं सुद्धा डायरेक्ट C घेता येत नाही आपल्याला, XC घ्यावं लागेल। XC म्हणजे काय? XC म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स। कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सचा काय फॉर्म्युला आहे? 1/2πfc। आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सचं युनिट काय आहे? ओहम। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये घेतलेल्या आहेत, तरी पण तुम्हाला वारंवार व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी ऐकत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते व्यवस्थित समजते। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे अभ्यास करण्याचा, एक तर तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशननं जे व्हिडिओ बघताय ते फुल कॉन्सन्ट्रेशननं ऐकायचं आणि ऐकलेले व्यवस्थित समजून घ्यायचं आणि ते आपल्या नोटबुक मध्ये नोट करून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला त्या टॉपिक वरती परीक्षेमध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्हाला विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो प्रश्न सॉल्व्ह करता येतो। ठीक आहे, आणि जर तुम्ही वाचलेलं असेल आणि व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही ते जर व्यवस्थित वाचलेलं नसेल तर त्या ठिकाणी ऐन वेळेवर परीक्षेमध्ये कन्फ्युजन होऊ शकते, आणि तिथला एक मार्क म्हणजे त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन
एका मार्क पासून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं बऱ्याच परीक्षेमध्ये 1 मार्क सुद्धा सिलेक्शन राहून जाते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण मेहनत करायची तर 100%च मेहनत करायची. ठीक आहे, 99% मेहनत करून चालणार नाही. ठीक आहे, 99% मेहनत केलात, 1 मार्क कमी पडलं समजा सिलेक्शनसाठी, तर तुमचं ते सिलेक्शन राहून जाते. त्याच्यामुळे 100%च मेहनत करायची. ठीक आहे, तर हे झालं व्हीसी म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर जर काढायचा असेल तर व्हीसी इक्वल्स टू म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर I इंटू XC हे हाफ तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर हे वेव्हफॉर्म रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, वेव्हफॉर्म रिप्रेझेंटेशन बघा, इथं जर तुम्हाला प्रॉब्लेम आला एखादा, आय ची व्हॅल्यू दिली, एक्स ची व्हॅल्यू कशी काढायची 1/2πfc नी काढता येते. ती व्हॅल्यू काढल्यानंतर याच्यात ठेवल्यानंतर व्हीसी ची व्हॅल्यू काढता येते. असा एखादा छोटा प्रॉब्लेम जरी आला परीक्षेमध्ये तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. IBPS पॅटर्न नुसार तुम्हाला थेरीचे काही क्वेश्चन आणि प्रॉब्लेमॅटिक काही क्वेश्चन हे परीक्षेला येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सिलेक्शन साठी टेक्निकलचा सिलेबस खूप महत्त्वाचा आहे, कारण 50 क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत आणि त्याच्यासाठी 110 मार्क आहेत. ठीक आहे, टोटल पेपर जो आहे तुमचा 150 मार्कचा आहे, त्यापैकी 110 मार्क टेक्निकलला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मराठीला तुम्हाला 10 मार्क आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला गणितला 10 मार्क आहेत आणि जे बुद्धिमत्ता रिझनिंग म्हणतो आपण त्याला 20 मार्क आहेत. ठीक आहे, आणि तिथं तुम्हाला प्रश्न सुद्धा जास्त आहेत. ठीक आहे, मराठीचे 10 मार्क साठी 20 प्रश्न आहेत, गणिताचे 10 मार्क साठी 20 प्रश्न आहेत, रिझनिंगचे 20 मार्क साठी 40 प्रश्न आहेत. ठीक आहे, मग आपण तिथं त्याच्यामध्ये मराठी पैकी समजा 10 पैकी 6, मॅथ मध्ये समजा 10 पैकी 5-6, रिझनिंग मध्ये 20 पैकी समजा 10-12 असे जर मार्क घेतलात तुम्ही आणि टेक्निकल मध्ये 110 पैकी 90 मार्क घेतलात तर 100% तुमचं सिलेक्शन होते. ठीक आहे, त्याच्यामुळं टेक्निकल एक प्रश्न 2.2 मार्क साठी आहे, म्हणजे जवळपास 2.25 मार्क साठी एक प्रश्न आहे टेक्निकलचा, आणि तिकडं जे बाकी नॉन टेक्निकल आहे ते फक्त अर्ध्या मार्क साठी एक प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे टेक्निकल खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामधले जे बारीक बारीक पॉइंट्स आहेत, जे कन्सेप्ट आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत आणि त्याच्यावरती जर क्वेश्चन आला तर ते तुम्हाला सोडवता येत नाही. ठीक आहे, ऐन वेळेला कन्फ्युजन होते आणि ABCDE पैकी कुठलं तर एक आपण क्लिक करून येतो. आता सध्या असा गोळ्या मारून कोणाचं सिलेक्शन होत नाही. ठीक आहे, तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर सिलेक्शन होते. आणि त्या ठिकाणी तुम्हाला मेन म्हणजे ABCD असं क्लिक केला तर तुमचं सिलेक्शन होत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर वेव्हफॉर्म. आता वेव्हफॉर्म बघत असताना आपल्याला हे व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे आणि करंटची. व्होल्टेजची वेव्हफॉर्म डार्क लाईननी दाखवलेली आहे, करंटची वेव्हफॉर्म डॉटेड लाईननी दाखवलेली आहे. तुम्हाला वेव्हफॉर्म सुद्धा देतात आणि ती कशाची म्हणजे कोणत्या सर्किटची वेव्हफॉर्म आहे हे सुद्धा विचारल्या जातात परीक्षेमध्ये. त्याच्यामुळं वेव्हफॉर्म सुद्धा लक्षात ठेवा. कॅपॅसिटर आला म्हणजे इथं +φ येते. ठीक आहे, व्होल्टेजचं इक्वेशन काय आहे V = Vm sin ωt. त्याच्यानंतर करंटचं इक्वेशन काय आहे I = Im sin ωt +φ. ठीक आहे, आता सगळ्यात मेन RC सिरीज सर्किट मध्ये आता जे मी पॉइंट सांगत आहे त्या पॉइंट वरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, अतिशय महत्वाचा पॉइंट सांगणार आहे. RC सिरीज सर्किट मध्ये व्होल्टेज आणि करंट मध्ये अँगल किती असतो. ठीक आहे, ज्यांना येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ज्यांनी अगोदरचे व्हिडिओ व्यवस्थित बघितलेले आहेत, व्यवस्थित समजून घेतलेले आहेत, ठीक आहे, तर त्यांना तर हे या प्रश्नाचं उत्तर सांगताच यायला पाहिजे. ठीक आहे, तर ज्यांना येईल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर कमेंट करा. तर RC सिरीज सर्किट मध्ये व्होल्टेज आणि करंट मध्ये अँगल किती आहे तर >90°. आणि तेच आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. RL सिरीज मध्ये व्होल्टेज आणि करंट मध्ये अँगल किती आहे <90°. ठीक आहे, हा या पॉइंट वरती IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये क्वेश्चन येतो. ठीक आहे, तुम्हाला ऑप्शन दिले जातात. RC सिरीज सर्किट मध्ये व्होल्टेज आणि करंट मध्ये किती अँगल असतो 0°, 90°, 90 पेक्षा जास्त, 90 पेक्षा कमी, 180, 360 असे ऑप्शन दिले जातात. तर 90 पेक्षा जास्त अँगल हा RC सिरीज सर्किट मध्ये असतो. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बघा इथं फेजर डायग्राम दाखवलेला आहे. व्होल्टेज करंट कॅपॅसिटर असला सर्किट मध्ये की करंट लीड असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, हा बेसिक पॉइंट आहे. सर्किट मध्ये जर कॅपॅसिटर आला तर करंट लीड असतो. करंट लीड असतो म्हणजे काय, व्होल्टेज पेक्षा समोर असतो. ठीक आहे, व्होल्टेज पाठीमागे करंट समोर. आणि जर या ठिकाणी इंडक्टर जर आला असेल तर करंट पाठीमागे व्होल्टेज समोर. ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज लीड्स बाय करंट बाय अन अँगल φ. आणि इथं काय असेल, करंट लीड्स व्होल्टेज बाय अन अँगल φ.
ठीक आहे, हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. तुम्हाला आरसी सिरीज सर्किट मध्ये व्होल्टेज समोर असतो करंट पेक्षा 90 डिग्री पेक्षा जास्त अंशाने, असे तुम्हाला प्रश्न तयार करून ऑप्शन वेगवेगळे दिले जातात. तर ह्याचं मेन आन्सर काय आहे, करंट हा व्होल्टेज पेक्षा समोर असतो. ठीक आहे, आणि दोघांमध्ये अँगल किती असते, ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजे 90 पेक्षा जास्त. हा IMP पॉइंट आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आता तुम्हाला इथं हे IM ची व्हॅल्यू काढायची आहे किंवा I ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, IM किंवा I सेमच आहे. इथं जर IM घेतलं मी तर इथं VM घ्यावं लागेल मला. ठीक आहे, आता इथं रजिस्टर आहे, कॅपॅसिटर आहे, म्हणून काय येईल, इथं झड येईल. ठीक आहे, आणि I जर घेतलं समजा मी तर काय येईल रे, V/Z. ठीक आहे, आता करंट तुम्हाला माहिती आहे, व्होल्टेज पण इथं सप्लाय व्होल्टेज, पण झड कसा कॅल्क्युलेट करायचा. झड म्हणजे काय, झड म्हणजे इम्पिडन्स आपण ओहम मध्ये मेजर करतो, त्याला झडने डिनोट करतो. ठीक आहे, तर या केसमध्ये झडचा जो फॉर्म्युला आहे तर काय येईल रे, झडचा फॉर्म्युला झड इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, रूट मध्ये R चा वर्ग आणि XC चा वर्ग. ठीक आहे, R² प्लस XC². XC कसा काढायचा, XC चा फॉर्म्युला, XC म्हणजे काय, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स कसा काढायचा, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स 1/2πfc. ठीक आहे, 1/2πfc याचं युनिट. F म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. C म्हणजे इथं जर समजा कॅपॅसिटर दिलं समजा 20 मायक्रोफॅरॅड, 20 मायक्रोफॅरॅड, तर 20 गुणिले 10⁻⁻6 मायक्रो असेल तर -6, नॅनो असेल तर -9, पिको असेल तर -12 आणि मिली असेल तर -3. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हा कॅपॅसिटरची व्हॅल्यू इथं ठेवल्यानंतर XC ची व्हॅल्यू येते, XC ची व्हॅल्यू इथं ठेवायची. R ची व्हॅल्यू तर तुम्हाला दिलेली असेल समजा. ठीक आहे, तर R ची आणि XC ची व्हॅल्यू ठेवलात रूट मध्ये की झड ची व्हॅल्यू मिळते. झड ची व्हॅल्यू मिळाली की मग इथं ठेवायचं, व्होल्टेज तुम्हाला माहिती असेल आणि झड ची व्हॅल्यू ठेवलात तर करंट काढता येते. म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला तुमच्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर कसा काढायचा, पॉवर फॅक्टर. ठीक आहे, तर पॉवर फॅक्टर जो आहे cos φ, तर पॉवर फॅक्टर ह्या ठिकाणी cos φ R/Z ह्या फॉर्म्युल्याने RC सिरीज सर्किटचा पॉवर फॅक्टर काढता येतो. R ची व्हॅल्यू ठेवायची, Z ची व्हॅल्यू ठेवायची, cos φ तुम्हाला निघतो. ठीक आहे, आता या RC सिरीज सर्किट मध्ये नेचर ऑफ पॉवर फॅक्टर काय असेल. ठीक आहे, नेचर ऑफ पॉवर फॅक्टर म्हणजे त्या ठिकाणी बघा, मी नेहमी सांगतोय, कॅपॅसिटर आला तर नेचर ऑफ पॉवर फॅक्टर लीड्स. ठीक आहे, आणि इंडक्टर आला तर नेचर ऑफ पॉवर फॅक्टर लॅग्स. ठीक आहे, लॅग्स म्हणजे पाठीमागं, लीड्स म्हणजे समोर. ठीक आहे, हा कन्सेप्ट एकदम सोपा आहे आणि लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, मग त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर जो आहे P = VI cos φ या फॉर्म्युल्याने तुम्हाला ऍक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर मेन म्हणजे या ठिकाणी व्होल्टेज आणि करंट मध्ये जो अँगल आहे तो 90 डिग्री पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, हे अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, हा पॉइंट लक्षात ठेवा. तर या RC सिरीज सर्किट साठी एवढे पॉइंट हे महत्वाचे आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आपण जे विद्यार्थी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या परीक्षेची तयारी करत आहेत, YouTube वरती आपण अतिशय कमी फीस मध्ये फक्त 199 रुपये मध्ये तुम्हाला 199चं जे आपलं YouTubeचं जे सबस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, आणि ह्या तिन्ही परीक्षेला हे कंटेंट जे आहे, हे जे शिकवलेलं आहे या 199च्या प्लॅन मध्ये, ते सगळं तुम्हाला त्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर तुम्ही हे 199चा प्लॅन घेऊन अभ्यासाला सुरुवात करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल आपला, तर या नंबरवरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून पूर्ण माहिती घेऊ शकता. नंबर आहे 95 45 21 91 59. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक टेलिग्रामची लिंक आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, दोन्ही लिंक दिलेले आहेत. त्या दोन्ही लिंकवर क्लिक करून दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. म्हणजे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला एक्झाम संदर्भात जे अपडेट्स आहेत ते अपडेट्स पूर्ण त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मॅक्सिमम मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका.
तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.